बुद्धांनी वर्णन केलेल्या उपदेशाला मार्गाला अनुसरण करण्याने आपणाला मिळणाऱ्या आनंदातून बुद्धत्वाचे स्वागत होईल. बुद्धत्वाचा तो सन्मान आहे. आपला तर सन्मान आहेच, पण आपल्याद्वारे बुद्धत्वाचा तो सन्मान होईल. यासाठी हे अनित्य आहे, हा जो भाव आहे, ही जी भावना आहे, हा जो सिद्धांत आहे, तो आपण अनुभव करण्यासाठी आणि अनुभव केल्यानंतर जे काही मळ आपल्या मनावर साचलेले असतील ते नष्ट व्हावेत यासाठी ही भावना आपण करतो. शरीराचा स्वभाव मरणधर्मी. आपण भावना करतो, कायो जिगुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सभ्ये मरणंगांच. डोक्यांच्या केसांपासून ते पायाच्या तळव्यापर्यंत वेगवेगळे अवयव एकत्र आले आणि हा कायेचा जो गुच्छ आहे, अवयवांचा गुच्छ म्हणजे ही काया तयार झाली. कशी आहे ही काया? कायो जिगुच्छो सकलो दुगंधो. डोक्याच्या केसापासून पायाच्या तळव्यापर्यंत ही काया, हे शरीर सर्वत्र दुर्गंधीने भरलेले आहे. सर्वत्र दुर्गंधीने भरलेले आहे. गच्छन्ति सभ्ये मरणंगांच. आणि ही काया मृत्यूला प्राप्त होणारीच आहे. कोणीही या सृष्टीमध्ये जो जन्माला आला तो अजरामर झाला नाही, त्याची काया अजरामर होत नाही, तो मृत्यूला प्राप्त होतोच. ही काया मरणधर्मी आहे, हे अनित्य आहे, हा सिद्धांत भगवंतांनी सांगितला. आणि तो अत्यंत महत्त्वपूर्ण असा सिद्धांत आपल्या शरीरात आपणाला अनुभव करता यावा म्हणून रंगीबिरंगी आणि सुगंधित पुष्प बुद्धत्वाला आपण अर्पण करतो. त्याला पुष्पपूजा असे म्हणतो. या अर्थाने तथागतांच्या चरणावर पुष्प अर्पण करत असताना ते कर्मकांड ठरत नाही किंवा त्याला मूर्तीपूजा असे म्हणता येणार नाही. आपण एखाद्या सुगंधित वस्तूचा, धूपबत्ती अथवा अगरबत्तीचा आपण वापर करतो. सुगंध हे प्रसन्नतेचं प्रतीक आहे. सुगंधापासून प्रसन्नता प्राप्त होते, सुगंधापासून प्रसन्नता मिळते. सुगंध हे प्रसन्नतेचं प्रतीक आहे. आणि मग आपण एक गाथा म्हणतो, आपण भावना करतो, सुगंधिकाय वदन. सुगंधिकाय म्हणजे सुगंधाने भरलेली काया. सुगंधिकाय म्हणजे सुगंधाने भरलेली काया. तर बुद्ध तथागत जेव्हा जिवंत होते तेव्हा सुद्धा त्या कायेमध्ये सुगंध नव्हता. आता या मूर्तीला आपण बुद्ध म्हणतो, या मूर्तीमध्ये सुगंध आहे का? एखादी तथागतांची बुद्धाची प्रतिमा असेल, त्या प्रतिमेत आपण बुद्ध म्हणतो, त्या प्रतिमेतून सुगंध येतो का? पण आपण बुद्ध पूजा करत असताना असे म्हणतो, सुगंधिकाय वदन. जणू काही तथागतांची काया सुगंधाने भरलेली आहे. म्हणजे काय? बुद्ध रूपाकडे पाहिल्यानंतर, प्रतिमेत असो अथवा मूर्तीत असो, बुद्ध रूपाकडे पाहिल्यानंतर आपणाला प्रसन्न वाटतं. बुद्ध मूर्तीकडे पाहिल्याबरोबर मन जसं प्रसन्न होतं, जणू काही नाकाला सुगंध प्राप्त व्हावा आणि मन प्रसन्न व्हावं, त्याप्रमाणे बुद्ध मूर्तीकडे पाहिल्याबरोबर मन कसं प्रसन्न होतं, जणू काही ही तथागतांची काया सुगंधाने भरलेली आहे. आणि म्हणून ती गाथा आपण करतो, भावना करतो. बुद्धत्व हे अत्यंत विशुद्ध आहे, प्रसन्नदायी आहे. बुद्धत्व हे प्रसन्नदायी आहे. त्या पुढे बुद्धत्वातून मिळालेली प्रसन्नता कोणती? सुगंधिकाय वदन अनंत गुणगंधिना. वदन म्हणजे मुख. तथागतांच्या मुखातून अनंत गुणांचा गंध दरवळला. तथागतांच्या मुखातून अनंत गुणांचा गंध दरवळला. म्हणजे काय? तथागतांच्या मुखातून काय आले? भगवान जेव्हा बोलत असत तेव्हा काय खरोखरीच त्या मुखातून जो आपल्या नाकाला प्राप्त झालेला सुगंध प्रसन्नता देतो तो सुगंध दरवळला काय? नव्हे. पण तथागतांच्या मुखातून जे आले त्यातून प्रसन्नता आली. म्हणजे तथागतांच्या मुखातून काय आले? तर तथागतांच्या मुखातून उदान आले. तथागतांनी उपदेश केला. म्हणजे ज्याप्रमाणे नाकाला गंध प्राप्त होण्याने मनुष्य प्रसन्न होतो, त्याप्रमाणे भगवंतांच्या मुखातून आलेल्या उदानातला, उपदेशातला एक शब्द जरी कानावर पडला तरी मन कसं प्रसन्न होतं, आनंदित होतं. जणू काही नाकाला गंध प्राप्त व्हावा आणि मन प्रसन्न व्हावं. अगदी त्याप्रमाणे त्यापेक्षा अधिक मन प्रसन्न होतं. तथागतांच्या मुखातून आलेले उदान शब्द रूपाने कानावर पडतात तेव्हा. अनंत गुणगंध वदन अनंत गुणगंध. तथागतांच्या मुखातून आलेला जो गंध आहे तो अनंत काळपर्यंत गुणांचा गंध देत आहे.
अनंत काळपर्यंत. म्हणजे आता 2550 वर्षापेक्षा अधिक वर्ष उलटली, भगवंतांनी उपदेश केला आणि तो उपदेश 2550 वर्षानंतर आज आपल्या कानावर पडतो, तर मन कसं प्रसन्न होतं, जणू काही गंध प्राप्त व्हावा. आणि मग बुद्धत्वाची जी महानता आहे, बुद्धत्वाची जी श्रेष्ठता आहे, ती यातून आपल्याला स्पष्टपणे जाणता येते. आणि बुद्धत्वाच्या प्रती आपली असणारी जी श्रद्धा आहे ती त्यामुळे अधिकाधिक विकसित होत जाते. श्रद्धा ही अधिकाधिक विकसित होत जाते. सुगंधिकाय वदन अनंत गुणगंधिना सुगंधिनाहं गंधेन पूजयामी तथागतम. आणि म्हणून तथागतांच्या चरणावर हे सुगंधित असलेलं प्रतीक वस्तुरूपाने आपण अर्पण करीत असतो. त्याला सुगंधी पूजा असं म्हणतात. मग आता याला कर्मकांड म्हटले जाणार नाही, याला मूर्तीपूजा म्हटले जाणार नाही. यातून, या भावना करण्यातून आपणाला बुद्धत्वाची महानता जाणता येते आणि आपली असणारी श्रद्धा त्यातून विकसित होत जाते. आणि म्हणून आपण धूप अथवा अगरबत्ती किंवा तशा प्रकारच्या सुगंधित वस्तूंचा वापर करीत असतो. आपण दीप प्रज्वलित करतो, बुद्धपूजा ज्याला म्हणतो. दीप प्रज्वलित करतो त्यावेळेला एक गाथा म्हणतो आपण, घनसारपदितेन दीपेन तमदंसिना. घनदाट असा अंधकार या सृष्टीमध्ये पसरलेला होता आणि तो अंधकार म्हणजे दुःखाचा, दुःखरूपी अंधकार. त्याला अंधकाराची उपमा दुःखाला का दिली, तर डोळस असलेला मनुष्य सुद्धा अंधकारामध्ये चाच पडतो. डोळस असलेल्या मनुष्याला सुद्धा अंधकारात असलेल्या वस्तू दिसत नाही. त्याप्रमाणेच दुःखात पडलेला मनुष्य हा चाचपडत जीवन जगतो. तो बिंदास आणि मोकळेपणे जीवन जगत नाही. जसा डोळस असलेला माणूस प्रकाशात आला तर मोकळ्या मनाने बिंदासपणे चालतो, पण डोळस असून सुद्धा अंधारात गेला तर तो चाचपडत चालतो, त्याला काही दिसत नाही. अगदी याप्रमाणे जो दुःखात आहे तो चाचपडत जीवन जगत असतो, मोकळेपणाने हा मनमोकळेपणे जीवन जगत नाही. त्या काळी सिद्धार्थांनी बुद्धत्व प्राप्त केले, त्या काळी मनुष्य मात्र या अशा प्रकारच्या दुःखामध्ये चाचपडत पडलेली होती. जणू काही दुःख एक अंधकार असावा आणि सर्व माणसे सुख शोधण्यासाठी चाचपडत असावे. त्यावेळेला भगवंतांनी, तथागतांनी आपल्या प्रज्ञेचा प्रदीप प्रज्वलित केला आणि तमधनसिना, तम म्हणजे अंधकार, धनसिना म्हणजे उद्ध्वस्त केला, अंधकाराचा विध्वंस केला. आपल्या प्रज्ञेचा प्रदीप प्रज्वलित करून, प्रज्ञा म्हणजे ज्ञान. प्रज्ञा ही आपल्या मांसचक्षुने, हाडामासाच्या डोळ्याने दिसणारी वस्तू नाही. प्रज्ञा मार्ग आहे आणि त्या मार्गाचे अनुसरण करण्याने मनुष्याला ज्ञान लाभतो, ज्ञानाची प्राप्ती होते. आणि त्या ज्ञानाच्या सहकार्याने मनुष्य दुःखाला दूर करू शकतो. त्या ज्ञानाच्या सहकार्याने मनुष्य हा दुःखाला दूर करू शकतो. सौंदर्यवान आहे म्हणून, संपत्तीवान आहे म्हणून, उच्च कुळात जन्माला आलेला आहे म्हणून, सुशिक्षित आहे, उच्च पदावर आहे म्हणून एखादा मनुष्य हा दुःखात पडत नाही असे नाही. तर या जगाच्या पाठीवर प्रत्येकच माणूस हा दुःखात पडलेला असतो. अशा सबंध मानव मात्रांना भगवान बुद्धांनी दृष्टी दिली. संदिग्धिको, तथागतांचा धम्म हा संदृष्टिक आहे, दृष्टी देणारा. भगवंतांनी सबंध मानव मात्रांना दृष्टी दिली त्या अंधकारातून मुक्त होण्याची, म्हणजे दुःखातून मुक्त होण्याची. दुःखातून मुक्त होण्याची दृष्टी दिली. ही दृष्टी म्हणजे काय? ही दृष्टी म्हणजे मार्ग, ही दृष्टी म्हणजे सिद्धांत, ही दृष्टी म्हणजे विचार. आणि भगवान बुद्धांनी दिलेला सिद्धांत, भगवान बुद्धांनी दिलेली दृष्टी किंवा तथागतांनी दिलेला विचार हा वस्तुरूपाने नाही, केवळ ऐकण्यासाठी नाही, तर तो अनुसरण करण्यासाठी आहे. आणि मग तो जेव्हा जेव्हा मनुष्य तो अनुसरण करतो तेव्हा तेव्हा त्याचे आउटपुट मनुष्याला प्राप्त होतेच. त्यातून मनुष्याला आनंद मिळतोच, सुखाचा लाभ होतोच, किंवा भगवंतांनी ज्याकरिता उपदेश केला त्याचा लाभ मनुष्याला होतोच. जातीपि दुःखा, जरापि दुःखा, व्याधीपि दुःखो, मरणंपि दुःखं, अप्येहि संपयोगो दुःखो, पियेहि विपयोगो दुःखो, यंपि छन्न लभति तंपि दुःखं, संक्षिप्तेन पंचोपादान खंदा दुःख. भगवान बुद्धांनी, तथागतांनी जी दुःखाची व्याख्या केली, या सर्व प्रकारच्या दुःखामध्ये माणसाची घनदाट असल्याप्रमाणे
अडकून पडलेली होती, तर भगवंतांनी दीप प्रज्वलित केला, आपल्या ज्ञानाचा प्रकाश मानवमात्रांना वितरित केला आणि तो अंधकार नष्ट केला. घनसार पदितेन दीपेन तमदंसिना तिलोक दीपं संबुद्धं पूजयामी तमोनुद. या अंधकाराला नष्ट करणाऱ्या या वीर्यवान पराक्रमी भगवान सम्यक संबुद्धाला मी अभिवादन करत असताना त्या प्रज्ञेचा जो प्रदीप आहे, जो प्रकाश आहे, त्या प्रज्ञेचा जो प्रकाश आहे अर्थात जो मार्ग आहे तो मला अनुसरण करावायचा आहे, जेणेकरून मला माझ्या जीवनातील सर्व प्रकारचा दुःखरूपी अंधकार हा नष्ट करता येईल. सर्वत्र तिलोक दीपं संबुद्धं, तिन्ही लोकात प्रदीप प्रज्वलित केला प्रज्ञेचा. आणि या सर्व ज्ञान प्रकाशामुळे, या ज्ञान मार्गामुळे मला दुःखातून मुक्त व्हायचंय, या प्रकाश मार्गावर मला प्रकाशमान व्हायचंय. यासाठी आपण एक प्रतीक म्हणून दीप प्रज्वलित करतो. मग दीप प्रज्वलित करणे हे कर्मकांड नाही, त्या पाठीमागे जी गाथा आपण पठन करतो त्या गाथेमध्ये असलेला जो अर्थ आहे, ती भावना आपल्याला मनामध्ये धारण करून ती एकाग्रता आपल्याला लाभली पाहिजे. आपण पूजा वंदना करत असताना डोळे बंद करतो, मन विचलित होऊ नये यासाठी, मन एकाग्र असावं यासाठी. एकाग्रता कशासाठी? तर आपल्या मनाची एकाग्रता त्या भावना मार्गामध्ये आपल्याला रममाण होण्यासाठी सहाय्यभूत ठरेल. त्यामुळे आपले मन एकाग्र होईल आणि मन एकाग्र व्हावं यासाठी मग आपण ही भावना करतो. एकदा गाथा पठन करण्याने किंवा केवळ पाली गाथा सुंदर स्वरात मधुर स्वरात पठन करण्यानेच केवळ मन एकाग्र होत नाही, तर तो अर्थ आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होतो. लांब स्वरात आपण गाथा पठन करतो. बुद्ध पूजा करत असताना, वंदना करत असताना ज्या गाथा पाली गाथा आपण पठन करतो त्यामध्ये लांब स्वर आपण पठन करत असतो. स्वर आपला मधुर असावा, ज्यामुळे आपणालाही प्रसन्न वाटेल आणि ऐकणाऱ्यांना सुद्धा ते प्रसन्न वाटेल. हा ध्वनी तरंग प्रसन्नतेच्या रूपात संपूर्ण सृष्टीमध्ये वायूच्या वातावरणात विलीन होतो आणि दूर दूर पर्यंत प्रसन्न असलेल्या विशुद्धीचे जीवन जगणाऱ्या मानवमात्रांना, पशुपक्ष्यांना, जीवजंतूंच्या चित्ताला ते स्पर्श करतो. म्हणजे एवढी प्रसन्नता, एवढे बळ, एवढे प्रचंड बळ आपल्या भावनेमध्ये आहे. मग ती एकाग्रता कशी असावी? जसे आपण पठन करतो, वर्ण गंध गुणोपेतन, वर्ण गंध गुणोपेतन, हे जे शब्द वेगवेगळे आपण उच्चार करतो, एका शब्दाचा उच्चार केल्यानंतर दुसऱ्या शब्दाचा उच्चार करण्याच्या मधला जो काही क्षणाचा वेळ आहे, त्या क्षणातच पूर्वी उच्चार केलेल्या शब्दाचा अर्थ आपल्या चित्तामध्ये उत्पन्न व्हावा, म्हणजे आपल्या चित्ताला एकाग्रता लाभेल आणि ती भावना खऱ्या अर्थाने भावना ठरेल. आणि त्यामुळे बुद्धपूजा याप्रमाणे बुद्धपूजा करणे हे कर्मकांड ठरत नाही, मूर्तीपूजा ठरत नाही. यातून आपणाला बुद्धत्वाच्या ज्ञानप्रकाशाचा लाभ होतो. भगवंतांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या सिद्धांताला आपणाला अनुसरण करता येतं. त्यापुढे आपण चैत्याची वंदना करतो. वंदामि चैत्यं सब्बं सब्बटानि सुपतिष्ठितं सारेकदातुम बुद्ध रूपं सकलं सदा. आता बुद्ध जे रूप आहे, बुद्ध दोन प्रकारे आपणाला पाहता येतील. एक कायारूपी बुद्ध आणि एक धम्मरूपी बुद्ध. कायारूपी बुद्ध लक्षणांनी अनुलक्षणांनी युक्त आहे, जे आपणाला आपल्या मांस चक्षुंनी हाडामासाच्या डोळ्यांनी दिसणाऱ्या. धम्मरूपी बुद्ध बुद्धांनी सांगितलेल्या धम्माचे अनुसरण करण्याने आपल्याला दिसतील. ते दिसणे म्हणजे अनुभव करणे. भगवंतांनी म्हटले, यो धम्मं पश्यति सोममं पश्यति. जे धम्माला पाहतील ते बुद्धत्वाला पाहतील. पण धम्माला पाहणे म्हणजे काय? धम्माचे अनुसरण करणे, जे सिद्धांताचे मार्ग आहेत त्या सिद्धांताचे अनुसरण करणे. मग आता बुद्ध रूपं सकलं सदा, वंदामि चैत्यं सब्बं. चैत्य, चैत्य एक प्रतीक आहे. चैत्याची जी निर्मिती केली गेली त्यामध्ये तथागतांचे धातुअवशेष प्रतिष्ठित केले गेले. ज्यावेळेला भगवान बुद्धांनी परिनिर्वाणाची घोषणा केली त्यावेळेला आनंद भिक्षू तेव्हापासून परिनिर्वाणापर्यंत जो प्रवास होता 3 महिन्याचा, त्या संपूर्ण प्रवासामध्ये आनंद भिक्षू भगवंतांना सारखे प्रश्न विचारत असत.
आनंद भिक्षूंनी भगवंतांना विचारले की भगवान, तथागतांच्या परिनिर्वाणानंतर तथागतांच्या शरीराचे काय करावे? त्यावेळेला भगवान म्हणाले, आनंदा, तथागतांच्या परिनिर्वाणानंतर तथागतांचे जे धातुअवशेष असतील ते या जम्बूद्वीपाच्या 4 प्रमुख दिशांनी चैत्यामध्ये प्रतिष्ठित करावेत. जम्बूद्वीप आजच्या भारताला त्या काळी जम्बूद्वीप असे म्हटले जायचे. भारत देशाचं क्षेत्रफळ त्याही वेळेला जम्बूद्वीप म्हणून विशाल होतं. 16 गणराज्ये त्यावेळेला या जम्बूद्वीपामध्ये होती. जसे आज वेगवेगळे राज्य आपण या देशामध्ये पाहतो, त्याला जम्बूद्वीप असं म्हटलं. जम्बू म्हणजे विशाल आणि द्वीप म्हणजे विशाल असा द्वीप. या जम्बूद्वीपाच्या पूर्वेला, दक्षिणेला, पश्चिमेला आणि उत्तरेला तथागतांचे धातुअवशेष प्रतिष्ठित करून चैत्य बनवावेत, जेणेकरून ते चैत्य अस्तित्वात असेपर्यंत त्या चैत्याला जे कोणी पाहतील, त्या चैत्याची जे कोणी वंदना करतील, ते भावना करतील की या चैत्याला मी वंदन करत आहे, ज्या चैत्यामध्ये तथागतांचे धातुअवशेष आहेत. हे धातुअवशेष आणि हा चैत्य म्हणजे जणू काही बुद्धरूप आहे. मग हे बुद्धरूप म्हणजे गुणांनी स्पष्ट झालेले बुद्धरूप, गुणांनी परिपूर्ण असलेले बुद्धरूप. मग बुद्धत्वाचे गुण लोक आत्मसात करतील आणि लोकांना बुद्धत्वाचे दर्शन होईल. मग आपल्या समोर चैत्य नसेल जरी, लंकाय जम्बूद्वीप आपण म्हणतो, त्यावेळेला अशोक सम्राटांनी श्रीलंकेमध्ये आपल्या मुलाला महेंद्र भिक्षूला आणि मुलीला संघमित्रा भिक्षुणीला पाठविले आणि त्यांनी बौद्ध धर्माचा तिथे प्रचार आणि प्रसार केला. जी संस्कृती, बौद्ध संस्कृती त्यांनी तिथे लोकांना सांगितली आणि त्यांनी तिथे चैत्य निर्माण केले. त्या चैत्यामध्ये तथागतांचे धातुअवशेष अशोक सम्राटांनी प्रतिष्ठित केले. ह्याच्या गाथा, पूजावंदनीच्या गाथा आपण ज्या पठण करतो, या गाथा म्हणजे बुद्धांनी उपदेश केलेल्या गाथेमधल्या असलेल्या गाथा नाहीत, सुत्तामधल्या गाथा नाहीत. तथागतांच्या परिनिर्वाणानंतर जे पहिले संगायन झाले, धम्मसंगीती झाली. संगायन म्हणजे बुद्धाच्या उपदेशाचे एकत्रीकरण. त्यानंतर 6 संगायन झाले. 6 वेळा भिक्षू एकत्र आले आणि भगवान बुद्धाच्या उपदेशाला एकत्र केले गेले. त्यावेळेला भिक्षूंनी एक आपापसामध्ये चिंता व्यक्त केली की हे लोक भगवंतांच्या काळामध्ये सुद्धा आत्म्यावर विश्वास ठेवणारे काही लोक होते. तथागतांच्या हयातीत सुद्धा काही लोक ईश्वरावर, परमेश्वरावर, चमत्कारावर, काल्पनिक शक्तीवर विश्वास ठेवणारे होते. आता तर तथागतांचे परिनिर्वाण झाले. मग ह्या लोकांनी काल्पनिक शक्तीवर, ईश्वरवादावर, दैववादावर, चमत्कारावर विश्वास ठेवू नये, यासाठी यांना वास्तव कसे लक्षात येईल, तर ते वास्तव या गाथांच्या मधून लोकांच्या समोर आणण्यात आले. तेव्हा या गाथा रचल्या गेल्या. आणि मग चैत्याची वंदना आपण करतो. हे चैत्य प्रतीक रूपाने आपण चित्रामध्ये असेल अथवा विशेष वस्तू रूपाने असेल. वंदामि चैत्यं सब्बं सपटानि सुगतिथितं सारिक धातु आहुती बुद्ध रूपं सकलं सदा. आपण चैत्याची वंदना करतो. याला मूर्तिपूजा किंवा कर्मकांड म्हटले जात नाही. महाबोधी वृक्षाची आपण वंदना करतो. महाबोधी वंदना करतो. यस्य मूले निसिन्नो सब्बारी जिंगका. याच वृक्षाच्या मुळाशी बसून सर्व प्रकारच्या मारावर ज्यांनी विजय प्राप्त केला, याच वृक्षाच्या मुळाशी बसून मनातल्या ज्या अवास्तव असलेल्या दुष्ट कल्पनांना ज्यांनी धुडकारून लावले, त्यांना त्यांनी संपविले. या वृक्षाच्या मुळाशी बसून यस्य मूले निसिन्नो वा सब्बारे विजयंगाका पत्तो सब्बंयुतं सत्था वंदे तं बोधिपाल. या महाबोधी वृक्षाच्या पानातल्या अणुरेणूमध्ये, या महाबोधी वृक्षाच्या अणुरेणूमध्ये सुद्धा संबोधीच्या ज्ञानाचा अंश आहे. संबोधी समावलेली आहे. भगवान बुद्धांनी त्याला पुष्प अर्पण केले नाही, दीप आणि प्रदीप किंवा धूप अर्पण केले नाही, तर पूजा केली म्हणजे काय? भगवान सम्यक संबुद्धांनी भावना केली की कपिलवस्तूला सोडल्यानंतर 6 वर्षे उलटली. ज्या ज्ञान मार्गाच्या शोधात मी भटकंती केली, ते ज्ञान मार्ग मला तिथे मिळाले नाही. आणि या महाबोधी वृक्षामध्ये, या विशाल वृक्षामध्ये असे काय बळ असावे की या वृक्षाखाली एका आठवड्याच्या आत मला संबोधीचे ज्ञान प्राप्त झाले, बुद्धत्वाचे ज्ञान प्राप्त झाले. आणि भगवंतांनी त्या महाबोधी वृक्षाला आदरणीय मानले, पूजनीय मानले आणि त्याप्रती भावना केली.
पूर्वी म्हटल्याप्रमाणे पूजा करणे म्हणजे भावना करणे. लोकनाथेन पूजिता अहम पिते नमस्सामी बोधिराजा नमस्तुते. आणि म्हणून मी सुद्धा ज्ञानांचं सर्वश्रेष्ठ प्रतीक असलेलं, राजा म्हणजे सर्वश्रेष्ठ, ज्ञानाचं सर्वश्रेष्ठ प्रतीक असलेला हा वृक्ष, मी सुद्धा या महाबोधी वृक्षाला वंदना करतो, अभिवादन करतो. आपण महाबोधी वंदना करतो. एखादा वृक्ष, हा महाबोधी वृक्ष कुठल्याही अरण्यात असेल, कुठेही आपणाला दिसेल, आणि तिथेच जर आपण त्या वृक्षाला पाहिल्याबरोबर आपल्या चित्तामध्ये भावना उत्पन्न झाली, यस्य मूले निसिन्नो वा सद्भारी विजयंका पत्तो सब्बंयुतं सत्ता वंदे तं बोधिपादकम् इमे ते महाबोधी लोकनाथेन पूजितां पिते नमस्सामी बोधिराजान. त्या महाबोधी वृक्षाला पाहिल्याबरोबर बुद्धत्वाच्या ज्ञानाचं स्मरण आपणाला व्हावं आणि तिथेच आपण अभिवादन करावं. जरी तो प्रत्यक्ष महाबोधी वृक्ष, ज्या महाबोधी वृक्षाखाली बोधिसत्वांनी ज्ञान प्राप्त केले, तो महाबोधी वृक्ष जरी आपल्या समोर नसेल, तरी त्या जातीचा कोणताही वृक्ष आपणाला त्या महाबोधी वृक्षाचं प्रतीक वाटावं. आणि म्हणून आपण महाबोधी वृक्षाला अभिवादन करतो. वृक्ष आपल्या समोर आहे आणि आपण अभिवादन करतो, यामध्ये सुद्धा कर्मकांड नाही, तर आपण भावना करतो. त्या वृक्षाचं जे मूल्य आहे, बुद्धत्वाने ज्याला पूजनीय मानलं, त्याचं मूल्य कोणी सांगू शकेल का? कोणी सांगू शकणार नाही. मग हे प्रचंड मूल्य असलेलं महाबोधी वृक्ष ज्ञानाचं प्रतीक आहे आणि म्हणून मी त्याला अभिवादन करतो. याप्रमाणे ज्या गाथा पूजा वंदनेमध्ये आपण पठण करतो आणि शेवटी आपण भावनाही करतो. इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमि. मग बुद्ध पूजा म्हणजे काय? इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया. पटिपत्तिया म्हणजे प्रतिपदा. धम्मानुधम्म जे धम्माच्या अनुभूतीने मी अनुभवलेला धम्म. धम्म म्हणजे मार्ग. मग मी या मार्गावर चालत आहे. जसे मी भावना केली सर्व काही अनित्य आहे, मी भावना केली सर्व काही अनित्य आहे, हा धम्म आहे, हा मार्ग आहे. या मार्गावर मी अनुसरण करतो आहे. धम्मानुधम्म पटिपत्तिया. धम्माच्या अनुभवाने मला जी प्रतिपदा प्राप्त झाली, जो मार्ग प्राप्त झाला, त्या मार्गाने मी चालतो, म्हणजे मी त्याला बुद्ध पूजा म्हणतो. बुद्धं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमि. याला बुद्ध पूजा म्हणतात. आणि म्हणून या अशा प्रकारच्या पूजा करण्याला कर्मकांड म्हटले जात नाही किंवा मूर्तीपूजा म्हटले जात नाही. त्याचप्रमाणे धम्मं पूजेमि संघं पूजेमि. या धम्माचा जो अनुभव मला होत आहे, या अनुभवानेच मी मार्गक्रमण करतो आणि माझे जीवन जगतो, तर मी त्याला धम्माची पूजा मानतो. ज्यांच्याद्वारे तथागतांनी उपदिष्ट केलेला हा धम्म मला मिळतो, त्या संघगुणांचे मी भावना करतो आणि त्या संघगुणांच्या मार्गाने मार्गक्रमण करतो, म्हणजे मी संघपूजा करतो. बुद्धं पूजेमि, धम्मं पूजेमि, संघं. यामध्ये केवळ गाथा पठन करणे नाही, प्रचंड अर्थ त्यामध्ये आहे. आणि या सर्व फिलिंग्स आहेत, हे सर्व अनुभव आहे. हे अनुभव जेव्हा एखाद्या माणसाला होतात, तेव्हा त्याला भगवान बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे पूजाचं पूजनीय आनंद, पूजनीय असणाऱ्यांची पूजा करावी, त्याला पूजा करणे असे म्हणतात. आणि म्हणून बुद्ध पूजा म्हणजे कर्मकांड ठरत नाही. आणि पुढे आपण भावना करतो. अद्धा इमाय पटिपत्तिया जाती जरा व्याधी मरणम्मा. या धम्माच्या अनुभवाने मला काय लक्षात आले? जाती म्हणजे जन्म, व्याधी म्हणजे आजारपण, जरा म्हणजे म्हातारपण, मरणम्हा जन्म, म्हातारपण, आजारपण, मृत्यू, या सर्व गोष्टी जिवंतपणीच मला लक्षात आल्या. आणि हे सर्व काय आहे? हे सर्व काय आहे? तर हे उत्पन्न होणारे आहे, नष्ट होणारे आहे. हे उत्पन्न होणारे आहे, नष्ट होणारे. जाती जरा व्याधी मरणम्मा परिमुंचिसामी. या शरीराचे, हे शरीर जे आहे हे नष्ट होणारे आहे, हे शरीर पतन होणारे आहे. या शरीराचा स्वभाव काय आहे? जन्माला आले आजारपण होणार आहे, जन्माला आले म्हातारपण येणार आहे, जन्माला आले मरण येणार आहे. आणि या सर्व गोष्टींचा मी अनुभव करतो, तेव्हा त्याला मी बुद्ध पूजा असे म्हणतो. आणि म्हणून यामध्ये कर्मकांड नाही. जाती जरा मरणम्मा, जाती जरा व्याधी मरणम्मा परिमुंचिसामी. इमिना पुण्यकम्मेन. मी बुद्ध मार्गावर अनुसरण करत आहे, हे माझे पुण्यकर्म आहेत, हे माझ्यासाठी पुण्यकर्म आहेत. पुण्यकर्म म्हणजे कुशल कर्म.
कुशल कर्म म्हणजे मनाला आनंद देणारे कर्म, मनाला प्रसन्नता देणारे कर्म, मनाला शांती देणारे कर्म, मनाला समाधान देणारे कर्म. इमेना पुण्यकम्मेन मामे बालं समागम. बाल म्हणजे मूर्ख, बाल म्हणजे मूर्ख. मी हे जे बुद्ध धम्म आणि संघाचे गुण अनुसरण करत आहे, या पुण्यकर्माच्या प्रभावाने, या कुशल कर्माच्या प्रभावाने मी आता कधीही मूर्खांच्या संगतीत जाणार नाही. मला मूर्खांची संगती लागू नये यासाठी मी बुद्ध पूजा करतो आहे, यासाठी मी बुद्धाचे अनुसरण करतो आहे, यासाठी मी धम्म पूजा करतो आहे, यासाठी मी धम्माचे अनुसरण करतो आहे, यासाठी मी संघ पूजा करतो आहे, संघ गुणांचे अनुसरण करतो आहे. मला मूर्खांच्या संगतीत जायचे नाही आणि मी जाणार नाही. मग मूर्ख कुणाला म्हणावे? भगवान बुद्धांनी वेगवेगळ्या ठिकाणी मूर्खाची व्याख्या केली. ज्याला दुःख काय ते कळले नाही तो मूर्ख आहे, त्याला मूढ असं म्हटलंय. मूढ म्हणजे निरुपयोगी. ज्याला दुःख कळले नाही तो मूर्ख आहे, मूढ आहे. ज्याला दुःख समुदय कळत नाही तो मूर्ख आहे, मूढ आहे. ज्याला दुःखाचा निरोध कळला नाही, जो जाणूनही घेत नाही. ज्याला दुःख कळले नाही आणि जो जाणूनही घेत नाही तो मूर्ख आहे. ज्याला दुःख समुदय कळला नाही आणि जो जाणूनही घेत नाही तो मूर्ख आहे. ज्याला दुःखाचा निरोध कळला नाही आणि तो जाणूनही घेत नाही तो मूर्ख आहे. ज्याला दुःख निरोधाकडे नेणारा मार्ग, मध्यम मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग कळत नाही आणि तो जाणूनही घेत नाही तर तो मूर्ख आहे, मूढ आहे, निरुपयोगी आहे. तो स्वतःसाठी निरुपयोगी आहे, तो इतरांच्यासाठी सुद्धा उपयोगी पडणारा नाही. अशा मनुष्याचे जगणे व्यर्थ आहे. मग मलाही प्रसन्नता लाभावी, मलाही पुण्य मिळावे, मलाही कुशल अनुसरण करण्याची संधी लाभावी यासाठी भावना करत आहे. इमेना पुण्यकम्मेन मामे बालं समागमो. मी अशा मूर्ख लोकांच्या संगतीत राहणार नाही, त्यांचा समागम करणार नाही, त्यांचा समागम करणार नाही. दुसरीकडे भगवंतांनी मूर्खाची व्याख्या केली. जे शरीराने दुष्कर्म करतात ते मूर्ख आहेत, जे मनाने दूषित विचार करतात ते मूर्ख आहेत, ज्यांच्या वाणीमध्ये दोष आहे ते मूर्ख आहेत. आणि मग मी जेव्हा जाणतो की हे मूर्ख आहेत, तेव्हा मी त्यांच्या संगतीत जाणार नाही, त्यांचा समागम करणार नाही. कारण मी तर पुण्यकर्माचा मार्ग अनुसरण करतो. काय पुण्यकर्माचा मार्ग आहे? बुद्धपूजा, धम्मपूजा, संघपूजा. काय आहे बुद्धपूजा, धम्मपूजा, संघपूजा? तर बुद्धांनी सांगितलेले उपदेश, बुद्धत्वाची महानता, धम्माचे श्रेष्ठ गुण आणि संघ गुण, जे पुण्यक्षेत्र म्हणून मी अनुसरण करतो, त्याला मी बुद्धपूजा, धम्मपूजा, संघपूजा असे म्हणतो. आपण भावना करतो इमाय बुद्धपूजाय कथाय शुद्ध चेतसा. आणि या प्रकारची बुद्धपूजा करण्याने, हे कर्म करण्याने, कथाय शुद्ध चेतसा, या प्रकारची बुद्धपूजा करण्याने माझे चित्त शुद्ध होईल, माझे चित्त शुद्ध व्हावे, माझे चित्त शुद्ध होण्याचा अनुभव मी करतो. कथाय शुद्ध चेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोकोऽन्तु सुखी सखा. आणि मग मी जेव्हा अनुसरण करतो तेव्हा हा सद्धम्म निरंतरपणे या सृष्टीमध्ये अस्तित्वात राहील. चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोकोऽन्तु सुखी. यानंतर जन्माला येणाऱ्या सर्व मानव मात्रांच्या करिता, सर्वत्र आणि सर्व लोकांच्या करिता हा सद्धम्म सुखाचा मार्ग ठरेल. मी अनुसरण करतो तर हा धम्म अस्तित्वात राहील. कारण आज 2550 वर्षानंतर हा धम्म मला मिळाला. तो कसा मिळाला? तर माझ्यापूर्वी असंख्य लोकांनी या धम्माचे अनुसरण केले, त्यांनी अनुसरण केले म्हणून मला हा धम्म मिळाला. माझे चित्त शुद्ध झाले, मी सुद्धा अनुसरण करतो आणि म्हणून हा धम्म येणाऱ्या लोकांना सुद्धा मिळावा अशा अपेक्षेने मी बुद्ध पूजा करतो, धम्मपूजा करतो, संघपूजा करतो. आणि म्हणून बुद्ध पूजा करण्याला कर्मकांड म्हणता येणार नाही, मूर्तीपूजा असे म्हणता येणार नाही. पण मग अर्थ न जाणता केवळ पाली गाथा पठन केल्या तर ते एक प्रकारचं कर्मकांड आहे. अर्थ न जाणता मग तुम्ही कितीही गोड आवाजात, कितीही उंच आवाजात, तुम्ही कितीही आणि कितीही सुंदरपणे त्या गाथा पठन कराल तर ते कर्मकांड ठरेल, तो अंधविश्वास ठरेल. जसे तुम्ही आता कृत्रिम फुलं बुद्धाच्या चरणावर ठेवली म्हणजे काय? हा अंधविश्वास आहे, कर्मकांड. आपल्या डोळ्याला सुंदर वाटावं, कोणाला तरी वाटलं की हे फुल सुंदर आहे आणि मूर्तीच्या पायावर ठेवायचं, त्याने ते ठेवलं. ते ठेवण्याचा हेतू काय? बुद्धाला आपण काय सौंदर्य देणार? बुद्धत्वाला काही सौंदर्य देण्याची क्षमता कोणामध्ये असू शकते?
बुद्धत्वाचे सौंदर्य हे अत्यंत आणि अत्यंत सौंदर्य आहे. त्या सौंदर्याची व्याख्याही कोणी करू शकणार नाही. त्यांना वाढविणे आपल्याला कसे शक्य आहे? आपण ते वाढू शकत नाही. त्यामुळे ह्या ज्या गाथा आपण पठण करतो, या गाथांचं पठण करत असताना त्याच्यामध्ये असलेला जो भावार्थ आहे त्याची आपण भावना करतो, आणि भावना करत असताना त्या भावार्थाचा जो सार गर्भ त्यामध्ये आहे त्याचा अर्थ जाणतो, आणि त्या प्रकारचे आचरण, विचार आणि व्यवहार धारण करतो. त्या प्रकारे भावना करतो, त्या मार्गाने मार्गक्रमण करतो, तर आपणाला त्यातून धन्य लाभ होतो. आणि यासाठी म्हणून नियमितपणे आपण बुद्धत्वाला समर्पित होत असतो. तथागतांच्या चरणावर आपण स्वतःला समर्पित करीत असतो. बुद्धत्वाला समर्पित होण्याने बुद्ध धम्म आणि संघाच्या श्रेष्ठत्वाचा मानवमात्रांना लाभ होतो. या श्रेष्ठत्वाचा लाभ होण्याने मनुष्य हा सदैव सुख, समाधान आणि शांततेला प्राप्त होतो. तथागतांच्या सुमुखातून आलेले सत्यवचन हे अखेरचे सत्यवचन आहे. या सत्यवचनाच्या पुण्यप्रभावाने, पुण्यप्रतापाने, आपापल्या कुशल आचरण, विचार आणि व्यवहार बलाच्या परिणामाने तुम्हा सर्व उपस्थित जणांना, विश्वातील तमाम मानवमात्रांना, सृष्टीतील सबंध सत्वरूपांना सदैव सुख, समाधान, शांती लाभो, निरोगी दीर्घायू लाभो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे जय मंगल.